रुपेश आलाय गोलंदाजी मार्कवरती. बॅटिंग करण्यासाठी जयेश आणि राम दोघांच्या माध्यमातून इथे सुरुवात केली जाईल. पहिलाच बॉल अवांतर. 3 षटकांच्या मॅचला आपण सुरुवात केली आहे. पहिल्याच बॉलवरती वाईड बॉलची एक धाव मिळाली. इथे हा सुंदर चेंडू बॅट फिरवली आहे. मागे चेंडू गॅदर केला जातोय. पकडतायत कुठल्याही प्रकारे आपण पाहताय धाव मिळत नाहीये. पहिला बॉल इथे डॉट पाहायला मिळेल. वाईड बॉल त्यानंतर डॉट. एकंदरीत बिनबाद एक धाव धावफलकावरती. गोलंदाज रुपेश पाटील गावदेवी कोपरगाव या संघासाठी गोलंदाजी करत असताना पहिला वाईड त्यानंतर डॉट त्यानं टाकलाय. स्ट्राइक वरती जयेश म्हात्रे. इथे फटका चांगला खेळतोय. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू अडवतायत. कुठल्याही प्रकारची घाई गडबड न करता इथे आपण पाहताय सिंगल मिळेल. एक धावेची मदत. एक धावेच्या मदतीनं स्कोरबोर्ड पुढे सरकेल 2 वरती. बिनबाद 2 धावा इथे धावफलकावरती. 6.00 ची सरासरी करंट रन रेट. निश्चितच आपण पाहताय तर क्वार्टर फायनलची मॅच बक्षीस पात्र फेरीसाठी हा सामना आपण पाहताय. इथे टोलवलाय फटका दमदार दर्जेदार. खाली क्षेत्र निवडत असताना ठोकलाय हा पहिला चौकार. राम म्हात्रेच्या बॅटमधनं आलेल्या या 4 धावा धावफलकावरती जोडतायत. स्कोरबोर्ड 6 वरती. 6 ऑन बोर्ड. बिनबाद 6 धावा धावफलकावरती इथे पाहायला मिळत आहेत. जयेश म्हात्रे आणि राम म्हात्रे या 2 फलंदाजांनी सुरुवात केली. म्हात्रे बंधू. गोलंदाज रुपेश पाटील इथे हलक्या हातानं कट केलंय. निश्चितच दोघांच्या मधली दरी भेदली आहे. चेंडू चालला सीमारेषेच्या दिशेनं. फिल्डर पाठलाग करतोय. सीमारेषेच्या जवळ अगदी जाऊन अडवलं. पकडतील फेकतील. पुन्हा मिळतायत 2. इथे आपण पाहताय 2 धावा स्कोर कार्ड वरती ऍड करतायत. 8 हे आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतंय. षटक क्रमांक 1 मध्ये आपण आहोत. 4 बॉल टाकून झालेत. 8 धावा धावफलकावरती. 3 षटकांची मॅच अगदी आपण पाहताय तर जवळजवळ 2 वाजतायत. पहाटेचा समय. गुलाबी थंडी मैदानाच्या चारही बाजूला इथे आपल्याला पसरलेली पाहायला मिळतीये. धुक्याचं दाट सावट. खेळपट्टी रंग बदलायला सुरुवात करेल. धावा बनतील त्या चेस करणं नक्कीच इथे अवघड असेल. इथे फसलेला फटका. चेंडू हवेत. फिल्डर बॉल खाली बरोबर आला होता मात्र झेल टिपण्यामध्ये असफल ठरलाय. आणि इथे आपण पाहताय 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 रन कंप्लीट होतील. स्कोरबोर्ड वरती ऍड केल्या जातील. 10 धावा स्कोर कार्ड वरती. एकंदरीत बॅटिंग करतायत देवीचा पाडा. 5 चेंडू फेकून झाले. 10 धावा धावफलकावर. 12.00 ची सरासरी अद्यापपर्यंत राखली आहे. करंट रन रेट 10 धावा स्कोरबोर्डवर. ओव्हर नंबर 1 मध्ये आपण आहोत. 3 षटकांची मॅच या ठिकाणी आपण पाहताय. रुपेश पाटील मोठ्या फटक्यापासून दूर त्यानं जरूर ठेवलंय. गती परिवर्तन. फसवा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. टप्पा खाल्ल्यानंतर सरळ मागे जातोय. डॉट. षटक संपलंय पहिलं. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा बिनबाद. मग षटक संपलंय पहिलं आणि धावफलकावरती इथे आपण पाहताय 10 धावा. मुळगावचं खंडोबा रायांचं मंदिर तुम्ही पाहताय टीव्ही स्क्रीनवरती. अतिशय देखणं स्वरूप. ड्रोन व्ह्यू मध्ये आपण पाहताय. ओमसाई MTCच्या कॅमेऱ्यानं टिपलेली ही क्षणचित्र. अतिशय सुंदर देखणं स्वरूप. उद्यापासनं मंदिरावरती यात्रेला सुरुवात होते मित्रांनो. खंडोबा राया म्हटलं म्हणजे आपल्या संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत. आणि उद्यापासनं जत्रेला सुरुवात होतीये. सगळ्यांना आपल्याला जशी जशी वेळ मिळेल संधी मिळेल आपण सर्वजण तिथे जाऊयात आणि खंडोबा चरणी नतमस्तक होऊयात. मूळगावचा नवसाला पावणारा खंडोबा
इथे फटका चांगला फिरून मारलंय, जबरदस्त पिकअप करत असताना ठोकलंय सरळ सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळते 6. षटकार. हेलकोट हेलकोट जय मल्हार. खंडोबा रायाचे या ठिकाणी गुणगौरव आपण करतो आहोत. डीजे गणेशच्या माध्यमातून सुद्धा इथे आपण लगेचच टायमिंग साधलेलं पाहताय. प्रेक्षकांना आणि मैदानावरच्या सर्व भक्त भाविकांना जागरूक आणि निश्चितच जाग करण्याचं काम या ठिकाणी केलं जात आहे. 16 धावा धावफलकावर. षटक क्रमांक पहिलं संपलंय. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात केली. संकेत पाटीलचं स्वागत केलं षटकारानं. जयेश म्हात्रे बॅटिंग करतोय स्ट्राईक वरती. इथे सुद्धा समोरच्या दिशेला फटका आपण पाहताय सीमारेषेच्या जवळ. सुंदर फिल्डिंग. सिंगल मिळेल. एक सिंगलच्या मदतीनं स्कोअर कार्ड पुढे सरकेल. एका धावेच्या मदतीनं 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. ओव्हर नंबर 2 मध्ये आपण आहोत. 3 षटकांची मॅच. गोलंदाज गोलंदाजी करत असताना आपण पाहताय संकेत पाटील. पहिल्या बॉलवर सिक्सर, त्यानंतर इथे सिंगल मिळाली. या सिंगलच्या मदतीनं स्कोअर कार्ड 17 वरती जाऊन पोहोचलंय. सलामीची जोडी, जोडी नंबर 1 जयेश म्हात्रे राम म्हात्रे. जीवा शिवाची जोडी, जय विरूची जोडी, लक्षा परशाची जोडी मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. चांगली बॅटिंग ते करतायत जयेश म्हात्रे आणि राम म्हात्रे. सुरुवात दमदार दिली आहे. 17 बिनबाद. इथे खोलवर टप्प्याचा चेंडू. इथे आपण पाहताय लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. हेलिकॉप्टर उडवायचं होतं. सिंगल मिळाली आहे दोघांमध्ये कॉम्बिनेशन चुकलं आणि इथे धावबाच्या स्वरूपात पहिला फलंदाज मैदानाच्या बाहेर. धावबाच्या स्वरूपात लागलाय पहिला धक्का. देवीचा पाडा या टीमला. फलंदाज बाद. जबरदस्त टायमिंग त्याने साधलंय. इथे आपण पाहताय जीवा शिवाची जोडी मात्र फुटली आहे. एकमेकांमध्ये कॉलिंग चुकलं. एकमेकांना नक्कीच इथे आपण पाहताय तर नजर चुकली आणि नजर चुकली की मग मात्र मित्रांनो इशारा चुकल्यानंतर तुमचा घात होऊ शकतो. इथे पाहायला मिळतंय व्हाईट बॉल. अवंतरची धाव मिळतीये. स्कोअर कार्ड वरती जोडतायत. एक धावेच्या मदतीनं धावफलक पुढे सरकेल ते 19 या आकड्यावरती. 19 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. एकमेकांच्या साथीनं चांगला किल्ला लढवत होते. निश्चितच पहिला धक्का मिळाला. आशिष म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी आलाय. इथे या बॉलवरती सुद्धा आपण पाहताय तर निश्चितच शरीर भेदक थोडासा शरीरावरती आदळलेला हा चेंडू आपण पाहताय. गोलंदाज संकेत पाटीलचा बॅटिंग करत असताना राम म्हात्रे स्ट्राईक वरती. थोडा जायबंदी. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल जय हनुमान बेंडशील आणि त्यांच्या विरोधात जय हनुमान चामटोली. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण तयार राहा. चामटोली आणि बेंडशील दोन्ही संघाचे कॅप्टन आपण तयार राहा. त्यांच्या दरम्यान क्वालिफायरची मॅच आपण या ठिकाणी खेळवणार आहोत. अतिशय जाबाज खिलाडी राम म्हात्रे मैदानावरती. आज दिवसभर तुम्ही पाहिला असेल तर भरपूर धावा त्याच्या बॅटमधनं आल्यात. शरीरावरती आदळल्यानंतर सुद्धा पुन्हा एकदा आपल्या टीमसाठी, आपल्या गावासाठी, आपल्या टीमच्या नावासाठी, संघासाठी उभा राहतोय राम म्हात्रे. वैयक्तिक 9 धावांवरती बॅटिंग करतोय. या महत्वाच्या मॅचमध्ये त्याला बॅटिंग करायची आहे. अख्ख्या रात्रीत आपण कसं खेळलो, काय खेळलो, कशा पद्धतीनं खेळ पाहायला मिळाला, या सगळ्या गोष्टी इथून निश्चितच मागे ठेवाव्या लागतील.
आणि या बॉलवरती आक्रमण चढवलंय. नो बॉलचा कॉल. चेंडू हवेत. फिल्डर धावतायत. चेंडू पकडतील, फेकतील. 2 धावा इथे कंप्लीट होत आहेत. 9+2 अशा 3 धावा मिळतील. स्कोर कार्डला जोडल्या जातील. यस. नेक्स्ट मॅच जय हनुमान चामटोली आणि जय हनुमान बेंडशील या दोन्ही संघाने खेळण्याच्या दृष्टिकोनातून तयार राहायचे. चालू सामन्याच्या मध्यंतराला दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती आपण टॉससाठी टॉस बॉक्समध्ये दाखल व्हायचे. नाव बॅक टू क्रिकेट ओर टू कम बॉक्स. थँक्यू सो मच महेशजी धुळे सर. आजच्या रात्रीला आज मात्र 4 चंद्र लावतायत. महेशजी धुळे सरांचा बेस म्हटला म्हणजे हृदयाला धडकी भरवतो. इथे ऑन साईडला फटका चांगला पाहायला मिळतोय. फिल्डर आहे सीमारेषेच्या जवळ. पकडतायत, फेकतायत. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी आलेत आणि यस दुसरी धाव सुद्धा कंप्लीट झाली आहे. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगलं कॉलिंग. राम म्हात्रे आणि आशिष म्हात्रे या दोघांच्या दरम्यान आपण पाहताय तर आजची रात्र या दोघांनी भरपूर गाजवली आहे. आशिष म्हात्रेचा विचार केला तर गोलंदाजी अशा पद्धतीने त्यानं केली आहे की मैदानावरती फलंदाजांना मात्र 4 मुंड्या चित त्यानं सातत्यानं केलं. राम म्हात्रे बॅटिंग करतोय. जवळजवळ 50 पेक्षा जास्त धावा त्याच्या बॅटमधनं आल्यात. आजच्या रात्रीचा नक्कीच आपण पाहताय तर सुपरस्टार खेळाडू राम म्हात्रे मैदानावरती. गोलंदाजी आशिष म्हात्रेची आपण पाहिली असेल तर अतिशय चांगली इकॉनॉमिक गोलंदाजी त्यानं केली आहे. आज रात्रभर त्यानं फलंदाजांना मात्र इथे आपण पाहताल तर निश्चित थांबवून ठेवण्याचं काम सातत्यानं केलं. ऐन मोक्याच्या वेळेला चांगली षटकं त्यानं टाकली. इथे फिरून मारलाय. फटका दमदार. फिल्डर कुणी नाहीये. खाली क्षेत्र निवडत असताना चेंडू सीमारेषेच्या बाहेर. दे धमाका. चौकार. धन्यवाद. थँक्यू सो मच. तर 4 धावा मिळत आहेत. चौकार मिळेल. स्कोर कार्ड वरती जोडला जाईल. धावफलकावरती एकंदरीत 1 बाद 28 धावा. 2 षटकं संपली आहेत. चला स्पीडअप करा. गावदेवी कोपरगाव आपल्याला विनंती आहे आपण थोडीशी घाई करा. आपल्याला अजून यानंतर भरपूर मॅच कव्हर करायच्या आहेत. जवळजवळ 2:15 वाजता आहेत आणि इथून आपल्याला पुढे सरकायचं आहे. मेगा फायनलची मॅच सुद्धा आज आपल्याला कंप्लीट करायची आहे. मुरबाड विधानसभेचे दमदार आमदार मान्यवर किसन अप्पा कथोरे साहेबांच्या नावानं टुर्नामेंट आपण पाहताय. आमदार चषक 2026 शेवटची महाअंतिम रात्र. हेमंतजी भोईर, दिनेशदादा भोईर आणि त्यांच्या संपूर्ण मित्र परिवाराचं हे दर्जेदार दमदार आयोजन. शेवटच्या अंतिम रात्रीत आपण आहोत. 2 षटकं संपली आहेत. 14.00 ची सरासरी. 28 बनल्यात. प्रोजेक्टेड स्कोर तुम्ही पाहताय 42 पर्यंत पोहोचतायत. या पद्धतीने जर बॅटिंग होत राहिली. ओव्हर नंबर 3. बॉलर तयार होतोय गोलंदाजी मार्कवरती शेवटच्या अंतिम षटकासाठी. गोलंदाज शंभू येतोय. शंभूनं सुद्धा आज इम्प्रेस केलंय. लास्ट ओव्हर. पहिलाच बॉल हलक्या हातानं कट करतोय. कव्हरला पार केलंय. फिल्डर पाठलाग करतोय. दूरवरनं येत आहेत. सीमारेषेच्या जवळ पकडतील, फेकतील. पुन्हा 2 धावा मिळत आहेत. 2 धावा इथे स्कोरबोर्ड वरती जोडतील. धावफलक 30 या आकड्यावरती. षटक क्रमांक 3 मध्ये आपण आहोत. लास्ट ओव्हर. शेवटचा अंतिम षटक या ठिकाणी मार्गस्थ असताना धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात 30 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. गावदेवी कोपर त्यांच्या विरोधात संघ मैदानाच्या आतमध्ये एमबी ग्रुप देवीचा पाडा. आशिष स्ट्राईक वरती खेळतोय. इथं लाऊड अपील केलंय. लाऊड अपील केलंय. पायावरती नक्कीच आदळत असताना पाहायला मिळतोय. अंपायर डिसिजन लेग बाईचा इशारा. सिंगल मिळेल. मोठी अपील. अतिशय लाऊड अपील पंचांकडे करतायत. चला मित्रांनो, एलबीडब्ल्यू साठी आपल्याकडे रिव्ह्यू उपलब्ध नाहीये. सिंगल मिळतीये. धावफलकावरती तुम्ही पाहताय लेग बाईच्या स्वरूपात 1 धाव. 31 धावा स्कोर कार्डवर. ओव्हर नंबर 3 शेवटचा अंतिम षटक या ठिकाणी मार्गस्थ असताना शंभू गोलंदाजी करतोय.
पहिल्या बॉलवर 2, त्यानंतर इथे आपण पाहताय लेग बाईची सिंगल. एकंदरीत 2 बॉल त्यानं टाकले, 2 धावा खर्च केल्यात. धावफलकावरती टोटल 31. या षटकातील अजून 3 बॉल इथे शिल्लक. जय हनुमान क्रिकेट संघ ढोके आणि ग्रामस्थ मंडळ ढोके आयोजित स्पर्धा आपण पाहताय. 4 चेंडू शिल्लक. इथं सुद्धा लाऊड अपील. आता मात्र बरोबर समोर पकडलंय, अगदी बरोबर प्लम मध्ये. फलंदाज माघारी परतत असताना झटका क्रमांक. फलंदाज बाद. चला घाई करा. या ठिकाणी आपण पाहताय विकेट मिळाली. एलबीडब्ल्यूच्या स्वरूपात फलंदाज माघारी परतलाय. या बॉलवरती पाहिलं जाईल, चेक करतायत. अंपायर डिसिजन वाईट बॉल, अवांतरची खून करतायत. पंचांचा इशारा मिळालाय धावफलकावरती. एकंदरीत आपण पाहताय तर 32 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 32 ऑन बोर्ड. षटक क्रमांक 3. अजून इथून पाहिलं तर 3 बॉल शिल्लक आहेत. शंभू गोलंदाजी करत असताना अगदी आपण पाहताय चांगली गोलंदाजी. मात्र आपण थोडं पाहिलं तर यष्टांना सोडून चेंडू निघून जातोय. व्हाईट बॉलचा कॉल अगदी जवळून पाहायला मिळतोय. अंपायरची घारीची नजर. इथे हा फुलटॉस मिळालाय, ऑन साइडला आलाय. निश्चितच पकडतील, फेकतील, सिंगल मिळेल. एकच धाव इथे कंप्लीट केली जाईल. धावफलकावरती 33 जमल्यात. सन्मानजनक फायटिंग टोटल या ठिकाणी उभं राहिलंय. एमबी ग्रुप देवीचा पाडा हा संघ मैदानात बॅटिंग करत असताना धावफलकावरती 33 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यात उर्वरित 2 बॉल शिल्लक. शेवटच्या अंतिम षटकाचा हा खेळ या ठिकाणी चालू असताना गोलंदाज शंभू, स्ट्राईकवरती आशिष. आशिषसाठी हा फुलटॉस मिळाला आहे. फटका दर्जेदार, दमदार. फिल्डर येतोय दूरवरनं, पकडतोय, फेकतोय. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी आपण पाहताय. फिल्डर असफल. 2 धावा कंप्लीट झाल्या आणि सोने पे सुहागा. 3री धाव सुद्धा कंप्लीट. नजर हटी, दुर्घटना घटी. क्रिकेटचा हा खेळ आहे मित्रांनो. जितका तुम्ही शरीराने खेळताय तितका आज बुद्धिमानतेनं सुद्धा खेळायचा असतो. इथे आपण पाहताय 3 धावा कंप्लीट झाल्या. 3 धावांच्या मदतीनं 36 धावा धावफलकावरती मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. फनी मोमेंट्स या ठिकाणी घडत असताना अशा प्रकारच्या मोमेंट जर आपण पाहिल्या तर मैदानावरती मोमेंटम शिफ्ट करून देत असतात. 36 धावा धावफलकावरती. अतिशय चुरशीचा हा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. एमबी ग्रुप देवीचा पाडा, त्यांना फाईट करतायत गावदेवी कोपरगाव. बिग फाईट मुकाबला. लास्ट बॉल ऑफ दी लास्ट ओव्हर. शंभू यावेळेस बॉल टाकलाय, स्क्वेअर लेगला पार केले. चालला चेंडू सीमारेषेच्या दिशेनं. आउटफील्ड अत्यंत वेगवान. चेंडू निघून जाईल सीमा पार. धावा मिळतील 4. इट इज अ 4. संपली धावफलकावर 40-41चा पाठलाग. चला चामटोली संघाचे कॅप्टन आणि बिंडशील संघाचे कॅप्टन आपण टॉससाठी या. जय हनुमान बिंडशील आणि जय हनुमान चामटोली या 2 संघांच्या दरम्यान टॉस केला जाईल. त्या ठिकाणी जय हनुमान बिंडशील संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. चामटोली संघाचे कर्णधार सुद्धा उपस्थित होत आहेत. टॉस केला जाईल. ही एक फार महत्वाची मॅच या ठिकाणी पार पडेल. बिंडशील विपक्ष चामटोली या 2 संघांच्या दरम्यान टॉस होतोय. त्या ठिकाणी आपण
अमोल शेट या अमोल दादा भोईर या आपण टॉस करू. या बेणशील संघ आणि या चामटोली आणखीन एक मॅच आपल्याला आपल्या बदलापूरचे दोन्ही स्थानिक संघ. हेड इज कॉल टेल. या ठिकाणी या चामटोली संघाने टॉस जिंकलेला यश आणि या फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांच्या वतीने घेण्यात आलाय. बॅटिंगसाठी आमंत्रित केले ते मात्र जय हनुमान क्रिकेट टीम बेडशील या संघाला आमंत्रित करण्यात आलंय. त्यांचंही या ठिकाणी आपण कौतुक करू. या लगेचच द्वितीय सत्राला सुरुवात होणार आहे आणि टार्गेट असलेली या मॅचचं 41 धावांचं आणि या 41 धावा कशा पद्धतीने चेस केल्या जातील की या धावा डिफेंड केल्या जातील याचं धावतं वर्णन घेऊन येतील. या कल्याण डोंबिवलीचा एक अप्रतिम आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. त्यांची उत्तम दर्जाची साथ आम्हाला आजच्या शेवटच्या अंतिम रात्रीमध्ये लाभलेली आहे असे आमचे समालोचक मित्र रोशनजी संते यांचा आवाज. धन्यवाद. लावून घ्या आणि विनंती असेल बॅट्समन देखील पाठवा. गावदेवी कोपर आणि MB ग्रुप गावदेवी देवीचा पाडा या दोन संघांमध्ये हा सामना. या दरम्यान एरंजड गावचे नामांकित युवा उद्योजक निखिलजी सुभाष मेहर यांच्या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं मनपूर्वक स्वागत. आज त्यांचा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या त्यांना लाख लाख शुभेच्छा. त्यांना उदंड आणि निरोगी आयुष्य लाभो हीच आई जगदंबा चरणी पुन्हा एकदा आम्ही प्रार्थना करू. या आपलं दादा स्वागत आहे. आमदार चषक 2026 मध्ये जय हनुमान क्रिकेट संघ ढोके आणि ग्रामस्थ मंडळ ढोके आयोजित ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अप्रतिम क्रिकेटची रजनी स्पर्धा आपण पाहतोय. या दोन टीम मध्ये जे बॅच चालू आहे, एका बाजूला देवीचा पाडा आणि दुसऱ्या बाजूला गावदेवी क्रिकेट संघ कोपरगाव. जो संघ जिंकेल तो मात्र थेट टॉप 5 मध्ये दाखल होईल. मॅचला सुरुवात या ऐकूया कॉमेंट्री बॉक्स मधून ओम रोशनजी संते सरांचा आभार. धन्यवाद. थँक्यू सो मच. पहिल्या चेंडूला वाईड बॉल. 41 धाव बनवायच्या आहेत या सामन्यामध्ये आणि वाईडने सुरुवात केली आहे. योगेश म्हात्रे गोलंदाजी मार्कवरती या पहिल्या षटकामध्ये. स्ट्रायकिंगला बॅट्समन रुपेश पाटील आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आलाय. हा डॉट बॉल. धावसंख्या आहे बिनबाद एक. ॲक्शन रिप्ले आपण पाहतोय. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या 1.
पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा आलाय हा डॉट बॉल. वाईडने सुरुवात केली होती योगेश म्हात्रेने, त्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू येतात डॉट. धावसंख्या आहे 1. रुपेश पाटील ज्याने पहिल्या मॅचमध्ये चांगली बॅटिंग केली होती, तोच रुपेश पाटील आपण पाहतोय दुसऱ्या सामन्यामध्ये गोल्डन डकच्या स्वरूपात बाद झाले आणि तिसऱ्या मॅचमध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल, कारण की 41 धावा बनवायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी. गावदेवी कोपर आणि यस फिंगर अप फलंदाज झाले बाद. विकेटचं पतन लागतोय पहिला धक्का गावदेवी कोपर या संघाला. 1-1 ही धावसंख्या आहे. रुपेश पाटील बॅक टू द पवेलियन. येत आहेत. 1-1 ही धावसंख्या आहे. गावदेवी कोपर या संघाची 41 धावा बनवायच्या आहेत 3 षटकांमध्ये. यापुढील सामना असेल जय हनुमान चामटोली आणि जय हनुमान बेंडशील या 2 संघांमध्ये. 3 षटकांचा सामना असेल तो देखील. आणि पुन्हा एकदा फलंदाज झाले बाद. बॅटची कडा आणि यष्ट्यांच्या पाठीमागे समीर भोईरने हा झेल पकडलेला आहे. बॅक टू बॅक 2 धक्के दिलेत योगेश म्हात्रेने. नवीन फलंदाज निनाद येत आहेत. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे गोलंदाज योगेश म्हात्रे. अप्रतिम गोलंदाजी योगेश करतायत. हॅट्रिक बॉल पुल करतायत. पाठवलाय सीमा रेषेच्या बाहेर. फिल्डर के मस्तक पे दस्तक देती हुई 6 रन. सचिन दादा म्हात्रे यांचं देखील आगमन होतं. दादा वेलकम, स्वागत आहे. तसेच आमचे परममित्र तुषारजी म्हात्रे, जर आपण आला असेल तर आपण देखील या व्यासपीठावरती आपलं देखील स्वागत आहे. या स्पर्धेमध्ये आमचे जवळचे मित्र आहेत कोपरगावचे. निनादने हा षटकार लगावलेला आहे. धावसंख्या 2-7. ड्राईव्ह करताय क्षेत्ररक्षक आहे, त्याच्यावरती मिळते 1च धाव. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 2-8. बनवायच्या धावा या मॅचमध्ये खऱ्या अर्थाने 41 धावांचं लक्ष्य आहे. 12 चेंडू शिल्लक आणि 33 धावांची गरज. कंपॅरिझनचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये देवीसापाडा संघाने 10 धाव बनवल्या होत्या नाबाद, आणि गावदेवी कोपर या संघाने 2-8 धावा बनवलेल्या आहेत. 12 चेंडू शिल्लक आहेत, 33 धावांची गरज.
या मॅचमध्ये मजा येईल, कारण की दोन्ही संघ एकाच ग्राउंडवरती सराव करतात, प्रॅक्टिस करतात, त्यामुळे एकमेकांना एकमेकांचे डावपेच माहिती आहेत. हा सामना शेवटच्या षटकापर्यंत रंगेल, हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत रंगेल. चला देवीचा पाडा संघ, आपण फिल्डिंग लावून घ्या. टाइम मॅनेजमेंट फार महत्त्वाचं आहे. आयोजक आम्हाला वारंवार सूचना करतात, आपण एकत्र येऊ नका. देवीचा पाडा आणि कोपर या दोन टीममध्ये हा सामना सुरू आहे. क्वालिफाईंग मॅच, बक्षीस पात्र हा सामना आहे, कारण की इथून जो संघ जिंकेल तो संघ एक ट्रॉफी आपल्या घरी घेऊन जाईल. सागर देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत. चला सामना स्पीडअप करा विनंती असेल. पंच आपण देखील सक्त ताकीद द्या, वॉर्निंग द्या. आपण 12-33 बनवायचे आहेत या मॅचमध्ये. हा सामना जिंकण्यासाठी करण मात्रे अजूनही स्ट्राईकपासून वंचित आहे, ज्याने दुसरा सामना जिंकून दिला होता. नाबाद 23 धाव बनवल्या होत्या. तोच करण मात्रे आपण पाहतोय नॉन स्ट्राईक एंडला आहे. स्ट्राईक एंडला बॅट्समन निनाद पाटील, ज्याने षटकाराने आगाज केलेला आहे. फार कमी वयाचा गोलंदाज सूरज पाटील, वय वर्ष 14 आहे. फार मोठा विश्वास दाखवलेला आहे सूरज पाटीलवरती, आणि या दुसऱ्या षटकामध्ये पाचारण केलेलं आहे. हे षटक फार महत्त्वाचं असेल, हे षटक या सामन्याचं प्रतिबिंब असेल. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर, क्रॉस बॅट स्ट्रोक आहे. डीपमध्ये फिल्डर आहेत मिड विकेटला. एक धाव झाली कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिल्टीला चेंडूवरती एकूण धावा 2 आणि धावसंख्या 2ने पुढे जाईल 10 धावा धावफलकावरती. जर या षटकामध्ये 1 ते 2 मोठे फटके आले तर नक्कीच या मॅचमध्ये वापसी होईल कोपर या संघाची. आणि जर हे षटक इकॉनॉमिकल राहिलं तर या सामन्यावरती वर्चस्व निर्माण करेल MB ग्रुप देवीचा पाडा संघ. बॅटची कडा आहे आणि फर्स्ट स्लिप मधून चेंडू निघालाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आहे आणि सीमारेषे लगत हा चेंडू फील्ड होतोय. त्याच्यावरती मिळतील या एकूण धावा 3. एक मिनिट पंच, सामना आपण थांबवायचा आहे. बाउंड्री आपण चेक करतोय, कारण की अगदी जवळ हा चेंडू त्याने पकडलेला आहे, त्यामुळे आपण चेक करूया. चला बाउंड्री सेफ आहे आणि मिल्टीला चेंडूवरती एकूण धावा 3. स्विंग अँड मिस आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहे 13. जिंकण्यासाठी अजूनही धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये 28. चेंडू शिल्लक आहेत 9. नक्कीच दुसऱ्या नाईटमध्ये एक मॅन ऑफ द मॅच देणं बाकी होतं. सिद्धिविनायक इनगाव या टीमला शेवटच्या सामन्यामध्ये पुन्हा एकदा शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, त्याच्यावरती मिळते एक धाव. संघर्ष सुरू आहे. कोपर या संघाचा लेग बायच्या स्वरूपात एक धाव ॲड होईल. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहे 14. जिंकण्यासाठी अजूनही 27 धावांची गरज आहे. 8 चेंडू शिल्लक.
हा सामना संपल्यानंतर रोहनला देखील आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. क्वालिफाईंग मॅचमध्ये त्याने चांगली कामगिरी केली होती. यावीस बिग हिट, स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. क्रिकेटमधला सेफ फटका, क्रिकेटमधला देखणा फटका, लॉंग अप आणि लॉंग ऑनच्या मधून चौकार. चेंडू शिल्लक आहे 7, धावा बनवायच्या आहेत 23. अंतिम चेंडू, क्षेत्ररक्षक आहेत आणि अनइवन बाउन्स. लक फॅक्टर ऑन झालाय. किस्मत भी बहादूर का साथ देतीये, नशिबाने साथ दिलीये. जिथे एकच धाव होती तिथे मात्र मिळतोय हा चौकार. आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 2 बाद 22. 6 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 19 या मॅच मध्ये. लगेचच फिल्डिंग लावून घ्या. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे कार्यसम्राट, कार्यकुशल नगरसेवक आदरणीय महेश दादा गायकवाड यांचे निष्ठावंत समर्थक, लाडके समर्थक आदरणीय अविनाश दादा भोपी आंबेशिव आणि किशोर दादा सुरोशी सोनिवली यांच्याकडून जय हनुमान ढोके आणि आमदार चषकाला शुभेच्छा आलेल्या आहेत. ते देखील ऑनलाईन या सामन्याचा आनंद घेत आहेत. आदरणीय अविनाश दादा भोपी आणि आदरणीय किशोर दादा सुरोशी यांचं स्वागत आहे या आमदार चषकामध्ये. 6 चेंडू 19 धाव बनवायच्या आहेत या मॅचमध्ये. जोपर्यंत करण आणि निनाद खेळपट्टीवरती आहे तोपर्यंत विजयाच्या आशा पल्लवीत असतील. मी आधीच उल्लेख केला होता की दोन्ही संघ एकाच ग्राउंडवरती सराव करतात, त्यामुळे हा सामना शेवटच्या षटकापर्यंत रंगेल यातील मात्र शंका नाहीये. पहिला चेंडू ड्राईव्ह करतायत अलॉंग द कार्पेट. चेंडू चला डीप मध्ये, वाईडिश लॉंग ऑनला फील्ड होतो या चेंडू. त्याच्यावरती मिळते 1 धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 23. जिंकण्यासाठी 18 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवरती आशिष. नामवंत गोलंदाज आहेत, एक्सपिरियन्स भरपूर आहे आशिषकडे. तर दुसऱ्या बाजूला यंगस्टर आहे निनाद पाटील, ज्याने बॅटिंग आतापर्यंत चांगली केली आहे. 6 चेंडू आणि 20 वरती तो बॅटिंग करतोय. 5 चेंडू 18 बनवायचे आहेत या मॅच मध्ये. गतीमध्ये परिवर्तन, फिंगर रोल केले होते, चेंज ऑफ पेस, व्हेरिएशन, डॉट बॉल. येणारे 4 चेंडू जिंकण्यासाठी 18 धावांची गरज. 4 चेंडू आणि 3 षटकार मारावे लागतील गावदेवी कोपर या संघाला. पुन्हा एकदा ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न. मी आधीच म्हटलं होतं एक्सपिरियन्स आहे आशिष यांच्याकडे आणि तो अनुभव कामी येतोय या मॅचमध्ये. क्या बात आहे. लेग ब्रेक हा चेंडू आणि यष्ट्यांवरून हा चेंडू ट्रॅव्हल झालेला आहे आणि आलाय हा डॉट बॉल. 3 चेंडू आणि 3 षटकारांची गरज आहे. 3 चेंडू 18 नक्कीच बनवायचे आहेत. 3ही षटकार मारावे लागतील गावदेवी कोपर या संघाला हा सामना जिंकण्यासाठी. दोन्ही संघांचे समर्थक, दोन्ही संघांचे प्रेक्षक देखील खूप मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत. कोपर आणि देवीचा पाडा 268 प्रेक्षक देखील ऑनलाईन या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील स्वागत आहे. वेगवान चेंडू आणि त्याच्यावरती मिळते 1 धाव लेग बाईच्या स्वरूपात. अतिरिक्त शिल्लक आहे या मॅचमध्ये. 2 चेंडू आणि 17 बनवायच्या आहेत. करण म्हात्रे स्ट्राईक पासून वंचित राहिला, जो सलामीला आलाय आणि आतापर्यंत
16 चेंडूंचा खेळ झालेला आहे, त्यामध्ये 3च चेंडू तो खेळलाय करण म्हात्रे. 2 चेंडू 17 औपचारिक शिल्लक या मॅच मध्ये. जरी 2 षटकार आले तरी देखील सामना जिंकू शकत नाहीयेत. फॉलिंग स्वीप लगावण्याचा प्रयत्न आलाय, हा डॉट बॉल. आणि आता मात्र जल्लोष नक्कीच करतायत देवीचा पाडा संघाचे समर्थक देखील. 1 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. खऱ्या अर्थाने हा सामना मैत्रीपूर्ण होता देवीचा पाडा आणि कोपर या दोन टीम मध्ये. आणि सामना होतोय फिनिश. आय थिंक हिट विकेटच्या स्वरूपात फलंदाज की क्लीन बॉल. येस, क्लीन बॉल होत आहेत आणि शेवटच्या बॉलवरती विकेट आणि सामना जिंकलेला आहे. MB ग्रुप गावदेवी देवीचा पाडा संघ दाखल होतोय आमदार चषकाच्या टॉप 5 मध्ये. अभिनंदन MB ग्रुप गावदेवी देवीचा पाडा संघ, हार्ड लक गावदेवी कोपर संघ. नेक्स्ट मॅच आहे जय हनुमान चामटोली आणि जय हनुमान बेंडशील या दोन संघांमध्ये.